उठतानी रे. ग बाळते. सो हाय गाईज, तर असं आम्ही चाललोय कास पठारला, सातारा. आणि आता रात्रीचे 3 वाजलेत. आम्ही कळंबोली हायवेला आहोत. मुलांना इथे चहा प्यायचा आहे. मुलांना म्हणजे आमचा वन ऑफ अस फ्रेंड साई आणि ऑब्व्हियसली माझा होणारा नवरा कृणाल. आम्ही इथे थांबलोय, ते चहा घेतील आणि इथून आम्ही डिरेक्टली पुण्याला जाणार. पुण्यावरून आम्ही आमच्या एका फ्रेंडला पिक करणार आहे, तिथून डिरेक्टली टू कास पठार. तर कास पठार कसं आहे, तिथे काय आहे हे मला नाही माहिती. हा माझा फर्स्ट टाईम आहे तिकडे जायचं. मी कधीच गेलेली नाही आहे. मी गुगलवरती पिक्चर्स बघितल्यात आणि नेचर किंवा नैसर्गिक तिथे खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत, सीन आहेत. तर बघूयात आपण आपली जर्नी कशी असेल. गुड मॉर्निंग. कृणाल, आपण कुठे चाललोय? आज आपण चाललोय राजधानी सातारा. गेला मी. अरे साईला मी बोललो की साई कधी निघतोयस, मी रेडी आहे. साई 3:15ला आला आणि त्याच्या बाजूला बसला. मी साईला शेवटी मेसेज केला की आता ह्याला मी एवढे मिस कॉल केलेत. 3 वाजता तुमच्या बिल्डिंग खाली होतो तुझ्या. साई, मी ब्लॉग करते यार. नो अपशब्द. कोणाला ब्लॉक करतेस? ब्लॉग जाऊ दे. हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. तसं तर पहिला फर्स्ट अटेम्प्ट हा माझा फेल झालेला आहे, त्यामुळे हा दुसरा फर्स्ट अटेम्प्ट आहे. दुसरा फर्स्ट अटेम्प्ट काय असतो अनमोल? पहिला फेल झाला. काय करत होतीस पहिला? केला होता एका ठिकाणी. मी तुझ्या ब्लॉगला अँकरिंग देतो. येस, पूर्ण एडिटिंग वगैरे केलं. मी सेव्ह करायला विसरली. अनमोल गाडीत ही एक बॅग छोटीशी मी कॅरी केली आहे. जास्त काही कॅरी करत नाही मी ट्रॅव्हल करताना. हा फक्त थोडेफार माझे मेडिसिन्स आहे त्याच्यात, आणि एकदम छोटेसे स्किन केअर प्रोडक्ट्स लाईक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन, कारण की दुपारी खूप ऊन असणार आहे. शूज. घरात नाही पाणी, तुझ्या घरात नाही पाणी, घागर उठतानी रे, उठतानी रे दाजीबा. गाईज, आम्ही कास पठारला तर चाललोय, पण थोडासा मध्ये स्टॉप घ्यावं म्हटलं. तर तुम्ही बघू शकता की आमच्या मॅम कशा झोपल्यात. 2 मिनटं दाखवतो. या आहेत ब्लॉग करणाऱ्या मॅडम. कानावर टोपी वगैरे बांधून अशा झोपल्यात. अग बाळते, उठा उठा कास पठार आले. हॅलो. गुड मॉर्निंग. आता आम्ही आलेलो आहोत इथे मिसळ खायला. मिसळ जर तुम्हाला पाहायची आहे तर ही पहा मिसळ. ही झणझणीत मिसळ आपण आज ऑस्करवाडी इथे खायला आलेलो आहोत. आज या ठिकाणी ऑस्करवाडी हॉटेलला आम्ही विश्राम घेतलेला आहे आणि झणझणीत मिसळ ट्राय करत आहोत. अशा प्रकारे साईने इथे विश्राम घेतलेला आहे आणि बाजूला काना मात्र सुद्धा आहे. आता मिसळ पाहू शकता तुम्ही. यात फरसाण आहे, त्याच्यात भगवी
बुंदी आहे, मुळात मगवी बुंदी आहे, मुळात उसळ आहे, दही 1 वाटी आहे, कांदा, लिंबू आणि बुंदी काय बादलीत आमटी. सो आम्ही पोहोचलोय कास पठार फायनली. वा, मस्त ट्रॅफिक. तिथे ते गाणं शूट केलं मला पण सर से हेलो सर हा के पण आतमध्ये जाऊनच देत नाहीत ते. सो कास पठारला पोहोचायच्या आधी तुम्हाला तिकीट काढावी लागेल पर पर्सन 150 रुपीज आणि पुढे जाऊन पार करायचं आणि त्याच्यानंतर भरपूर ट्रॅफिक तिथून असते, लवकर या. हां त्यामुळे थोडं लवकर या, इथे खूप ट्रॅफिक असते. आणि मग पुढे आपल्याला बसेस असतात ह्यांच्या फ्रीमध्ये, तर ते आपल्याला घेऊन जातात. प्लीज लवकर या, कारण की इथे फक्त 7 ते 10चा एक स्लॉट असतो. त्याच्यानंतर काय टायमिंग्स आहे आम्हाला माहिती नाही आणि आम्ही आता भयंकर बेकारवाल्या ट्रॅफिकमध्ये फसतो. 2,000 years later. आणि अशा प्रकारे आम्ही तिकडे खूप मजा केली, खूप व्हिडिओज काढले, फोटोज काढलेत आणि आता आम्ही निघालो मुंबईकडे. आणि जाताना ह्या अशा सुंदर सुंदर पवनचक्कीज दिसत आहेत आम्हाला रस्त्यावर. अँड फायनली काहीतरी खायला मिळालं इथे. सुक्कं चिकन भाकरी भात. And this is how we spend our day in Kars. Hope you like this video. Please share and subscribe to my channel. And भेटूयात next episode मध्ये. Bye bye.